मीराबाग परिसरातील शेतात सापडलेल्या मृतदेहाची ओळख अखेर आज पटली। मृतदेहावर अंत्यसंस्कार करताना त्याच्या बॉडीतून रॉड मिळाला। त्यावरील चिन्हावरून शोध घेत पोलिसांनी सीपीआर रुग्णालयाचं रजिस्टर तपासलं। पी गणेशन याच्या पायात तो रॉड घातल्याचं स्पष्ट झालं। त्यातून पोलिसांनी 4 दिवसांनंतर त्या मृतदेहाची ओळख पटवली। पी गणेशन नावाचा तो व्यक्ती फिरस्ता होता। कोल्हापुरातील मीराबाग परिसरातील शेतात 22 जून रोजी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत मिळाला। नग्न अवस्थेतील त्या मृतदेहाची ओळख पटवणं हे पोलिसांसमोर मोठं आव्हान होतं। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर, उपनिरीक्षक खंडू गायकवाड, हवालदार मंगेश माने, प्रीतम मिठारी, तानाजी दावणे, पंढरी सामंत, रोहित ठोंबरे, किशोर पवार यांनी त्या मृतदेहाची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू ठेवले होते। दरम्यान 22 जून रोजी त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झाले। त्यावेळी त्याच्या बॉडीतून एक लोखंडी रॉड सापडला। पोलिसांनी त्या रॉडवरील नंबर पाहून तपास सुरू केला। गवतमंडई इथल्या एका सर्जिकल साहित्य विक्री करणाऱ्या दुकानात चौकशी केल्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सीपीआर मधील ऑर्थोपेडिक विभागात चौकशी केली। एका फिरस्त्याला 108 रुग्णवाहिकेतून दाखल केलं होतं आणि त्याच्या मांडीत रॉड बसवून त्याच्या पायाचं ऑपरेशन झाल्याची माहिती मिळाली। त्या व्यक्तीचं नाव पी गणेशन असल्याचं समजलं। त्यावरून फिरस्ता पी गणेशनचा तो मृतदेह असल्याचं स्पष्ट झालं। अत्यंत कौशल्यानं तपास करून त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवल्याबद्दल पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी लक्ष्मीपुरी पोलिसांचं अभिनंदन केलंय।